Hi, hello. Hope you're doing well. This is Sonali Kulkarni welcoming you on our show. Where you go first matters. Well, there is no time for introduction because we have so much to discuss, learn, explore, and we have experts to do it with us. So no faff, no time pass. Moving on and jumping straight to the topic. And today's topic is general surgery. And to discuss general surgery with us, we have Senior Consultant General Surgery, Ruby Hall Clinic, Dr. Pramod Kadam with us. डॉक्टर तुमचं स्वागत आहे शोमध्ये. थँक्यू सोनालीजी. दॅट वॉज व्हेरी क्विक अँड फास्ट कारण यु नो जनरली आपण पॉडकास्टमध्ये खूप गोष्टी रंगवून सांगतो, बिल्डअप करतो, बट हिअर वी हॅव नो टाइम टू बिल्डअप अँड रंगवून सांगण्याच्या गोष्टी ची गरजच नाही आहे रंगवून सांगण्याची, कारण आमच्याकडे तुमच्यासारखे एक्सपर्ट्स आहेत जे आम्हाला रोज एज्युकेट करतात अबाउट अ लॉट ऑफ मेडिकल प्रोसिजर्स, फॅक्ट्स, टिप्स दॅट वी आर अनअवेअर ऑफ. आणि माझ्यासारखी एक नौखी समोर बसलेली आहे, त्यामुळे आय एम शुअर यू विल एन्जॉय टॉकिंग टू मी ॲज युअर टॉकिंग टू दी ऑडियन्स ज्यांना सर्जरीविषयी काहीच माहीत नाही. थँक्यू. सर्वात प्रथम तुमचं आभार, जेणेकरून आपण ह्या पॉडकास्टवर आपण जनरल सर्जरी या विषयाविषयी बोलू शकतोय. बऱ्याचदा काय होतं की रुग्ण जेव्हा दवाखान्यात येतो तेव्हा त्यांना माहीत नसतं की मला कुठे जायचं आहे. आता सपोज नेहमीचाच आमच्याकडे विषय असतो की बऱ्याचदा रुग्ण येतो, सांगतो की सर मला मूळव्याधाचा त्रास आहे, म्हणजे डायग्नोसिस घेऊनच ते येतात. त्यांना काय होतं त्यांना माहिती असतं. हां, रादर दॅन म्हणजे त्या भागात काही झालं, गुदद्वाराच्या भागात काही झालं तरी तो फक्त मूळव्याध असतो, असा एक गोड गैरसमज आपल्या समाजामध्ये आहे. सो जनरल सर्जरी काय आहे आणि त्याच्या अंडर कुठल्या कुठल्या गोष्टी येतात हा बऱ्याचदा न माहीत असलेला भाग आहे. राईट. तर माझा आज प्रयत्न हाच राहील की आम्ही जनरल सर्जरी या विषयामध्ये रुबी हॉल क्लिनिकमध्ये काय काय गोष्टी आपण रुग्णांना देतो, काय काय सुविधा उपलब्ध करून देतो, याबद्दल मी थोडासा प्रकाश टाकेल. थँक्यू सो मच. जनरल सर्जरी आधीच्या काळामध्ये मी म्हणेल की बऱ्यापैकी ओपन सर्जरीज होत होत्या, बऱ्यापैकी मोठे मोठे इन्सिजन्स असायचे, मोठे मोठे कट्स असायचे, जेणेकरून वेदना व्हायच्या, पोस्ट ऑपरेटिव्ह हॉस्पिटल स्टे जास्त राहायचा, ब्लिडिंग जास्त व्हायचे, पेशंटचे कॉम्प्लिकेशनचे चान्सेस जास्त राहायचे. या सगळ्या गोष्टी जास्त प्रमाणात होत होत्या. बट ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम जसं मेडिकल सायन्स इव्हॉल्व्ह झालं, सर्जिकल सायन्स इव्हॉल्व्ह झालं, 90च्या दशकामध्ये लॅप्रोस्कोपी सिस्टीम्स आल्या, लॅप्रोस्कोपी टेक्निक्स आल्या, सर्जन्स इव्हॉल्व्ह झाले, त्यांनी त्यांच्या टेक्निक्स इव्हॉल्व्ह केल्या, ते शिफ्ट झाले ओपन सर्जरीतून लॅप्रोस्कोपीमध्ये. आणि आत्ता आमच्याकडे मतलब मी खूप प्राऊडली सांगेल की 2017 पासून आपल्याकडे दा विन्सी रोबोटिक सिस्टीम आहे आणि 2017 ते ऑलमोस्ट 2025 आम्ही प्रचंड प्रमाणात रोबोटिक शस्त्रक्रिया करून लोकांना ते एक वेगळा दिशा आणि एक वेगळा दृष्टिकोन दिला आहे, जिथे लॅप्रोस्कोपीपेक्षाही मोर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, अर्ली रिकव्हरी असते, जिथे त्रास कमी होतो, ब्लिडिंग कमी असतं आणि हॉस्पिटल स्टे पण अगदीच नगण्य असतो. ज्या सर्जरीज आधी फॉर एक्झाम्पल आपण पित्ताशयाची सर्जरी जर घेतली तर आधीच्या दशकांमध्ये जवळपास 80च्या किंवा 90च्या दशकामध्ये आधी पूर्णपणे कट ओपन सर्जरी जो जवळपास ऑलमोस्ट एक विधभर कट असायचा पेशंटच्या बॉडीवर, आणि तो कट त्याच्यानंतर त्याचा हील झालेला स्कार, त्या स्टेचेसमध्ये होणारे कधी कधी पस, पाणी, ब्लड, या सगळे कॉम्प्लिकेशन्स, याच्यामुळे जो पोस्ट ऑपरेटिव्ह स्टे, हा पेशंटचा खर्च, ते सगळं हॉस्पिटलवर येणारं बर्डन, ते हेल्थ सिस्टीमवर येणारं बर्डन, जे सगळं आता ऑलमोस्ट हॅज कम डाऊन टू ऑलमोस्ट 1 डे स्टे. आता पित्ताशयाच्या सर्जरीमध्ये आम्हाला 1 दिवसाच्या पलीकडे गरजच लागत नाही, विथ इन्व्हेन्शन ऑफ रोबोट अँड द रिसेंट आता आपण जो रोबोट आपल्याकडे आहे त्याच्या पद्धतीने तर वी आर जस्ट 1 डे स्टे नीडेड ॲट रुबी हॉल. वा. सो बेसिकली टुडेज एपिसोड काय असणार आहे याचा थोडक्यात तुम्ही ऑलरेडी आम्हाला एक समरी दिलेली आहे की आज आपल्याला काय काय बोलायचं आहे. या सगळ्याचं आपण थोडंसं एलॅबोरेट डिस्कशन आजच्या एपिसोडमध्ये करूयात, सो दॅट वी कॅन सी ॲट द एंड ऑफ द डे बघणारे काय लगेच सर्जरी करायला घेतील असं काही होणार नाही, बट थोडीशी अवेअरनेस नक्कीच वाढेल, हाच याच्या मागचा हेतू आहे. तुम्ही जसं म्हणालात की गेल्या काही दशकांमध्ये ॲज द मेडिकल सायन्स हॅज इव्हॉल्व्ड, सर्जरी खूपच प्रिसाईज,
कमी त्रासदायक झालेली आहे. सो कशा पद्धतीने टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट झालेले आहेत किंवा टेक्नॉलॉजिकली काय काय आपण पाहिलेलं आहे, थोडासा प्रकाश त्या विषयावर घालता येईल तर? मी एक उदाहरण देऊ इच्छितो. आधी फुफ्फुसांच्या सर्जरीच्या बाबतीत आपल्याला फुफ्फुसांच्या सर्जरीसाठी त्या बरगड्यांवर पूर्णपणे मोठ्या प्रमाणात कट घेऊन त्यात बरगड्यांचा काही भाग काढून कधी कधी त्या बाजूला सारून आत जाऊन ते बघावं लागायचं. फुफ्फुसांचं अस्तर, याच्यामध्ये कुठले गाठी आहेत किंवा ट्युबरक्युलोसिस आहे किंवा तिथे पाणी आहे, तिथे पू झाला, जे काही पॅथॉलॉजी असतील, ट्युमर असेल, त्या केसेसमध्ये आपल्याला इन्सिजन खूप मोठं असायचं आणि त्याच्यामुळे पेशंटचा जो त्रास असायचा, पेन असायचं, मोर ओव्हर पेन पोस्ट ऑपरेटिव्हली, आणि त्या गोष्टी त्या अनुषंगाने वाढणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आता नगण्य झाल्यात, अगदी नगण्य. जसं मी म्हटलं 95-97च्या आसपास जशी लॅप्रोस्कोपिक सिस्टीम इव्हॉल्व्ह झाल्या, त्याच्यानंतर हे ओपन सर्जरी शिफ्ट झाली बऱ्यापैकी थोरॅकोस्कोपीवर ॲज फार ॲज लंग्स कन्सर्न. तर त्यामध्ये एक छोट्याशा 10 मिलीमीटरच्या होलनी किंवा 12 मिलीमीटरच्या होलनी किंवा आपण इव्हन 5 मिलीमीटरच्या होलनी, या 3 छोट्याशा छिद्रांनी आपण आत जाऊन त्या फुफ्फुसांच्या आणि त्याच्या अस्तरांमधल्या असलेल्या व्याधी, भले ते ट्युमर असो, ते ट्युबरक्युलोसिस असो, तिथे पू असो किंवा फक्त तिथले फुगे फुटून त्याचा फक्त हवा बाहेर पडलेली असो, यापैकी कुठलीही प्रोसिजर असो, ती फक्त एवढ्या छोट्याशा छिद्रातून होऊन जाते. सो त्याच्यामुळे काय होतंय की ओव्हरऑल हॉस्पिटल स्टे कमी होतो आणि हेल्थ सिस्टीमवरचं जे बर्डन आहे ते अल्टिमेटली कमी होऊन एक्सपेन्सेस कमी, पेशंटची रिकव्हरी फास्ट आणि ऑब्विसली ट्रीटमेंट पटपट होते. या सगळ्या प्रोसिजर्ससाठी काय टेक्नॉलॉजी किंवा काय टेक्निक्स किंवा कशा पद्धतीचे इक्विपमेंट्स आपण वापरतो? म्हणजे स्पेशली इन रुबी हॉल क्लिनिक वी से की आपल्याकडे खूप हाय एंड, खूप ॲडव्हान्स्ड, खूप लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे. तर काही गोष्टींबद्दल मी ऐकून आहे, आता तुम्ही रोबोटिक सर्जरीजबद्दल बोलताय, दाविंची रोबोट, तर हे असेल किंवा सायबर नाईफ्स इन केसेस ऑफ कॅन्सर ट्रीटमेंट्स असेल किंवा हायफू, अशा काही टेक्नॉलॉजी बद्दल आम्हाला थोडक्यात अवेअर केलं तर जरा आय थिंक हायफू ही प्रॉब्ली भारतातली पहिलीच अशी टेक्नॉलॉजी जी आमच्याकडे आता येते. पुढच्या काही आठवड्यांमध्ये ते मशीन्स इन्स्टॉल होतील, जेणेकरून बेसिकली प्रोस्टेट ग्रंथीच्या ज्या आजारांसाठी ही आम्ही टेक्निक वापरतो. इंडियामध्ये ते फर्स्ट टाइम आपल्या इथेच येत आहेत आणि त्याच्यातून प्रोस्टेट कॅन्सर इझिली, विदाउट पेन, क्विक रिकव्हरी आणि ऑलमोस्ट निग्लिजिबल ऑर नो हॉस्पिटल स्टे निडेड, इथपर्यंत ते फायदेशीर टेक्नॉलॉजी असणार आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे रुबी हॉल टेक्नॉलॉजीच्या बाबतीत ऑलवेज आहे. येस, पुण्यात माझ्या मते तरी पुण्यात सर्वात पहिले जे काही लेटेस्ट टेक्नॉलॉजी येतात ते आमच्याकडेच येतात. ऑल थँक्स टू द मॅनेजमेंट ऑफ रुबी हॉल फॉर दिस. अँड या सायबर नाईफ म्हणा, हायफू म्हणा किंवा सायक्लोट्रॉन म्हणा, या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आमच्याकडे सध्या ज्या अवेलेबल आहेत, त्याच्याने कॅन्सर पेशंट्स आणि रेडिएशन ज्यांना प्रामुख्याने लागतं त्यांच्या खूप खूप चांगल्या पद्धतीने त्यांचे उपचार कमी खर्चात आणि क्विक उपचार आणि कमी त्रासात, मोर ओव्हर. पण डज इट मीन की इतकी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे तर महागही असणाऱ्या सर्जरीज? नाही, बिलकुल नाही. असं नाही आहे की त्या महागच असतात. असं बऱ्याचशा अशा टेक्नॉलॉजीज आहेत ज्या आधी प्रिव्हियसली जेव्हा ट्रेडिशनल जिथे आपल्याकडे ऑप्शनच नव्हता ट्रीटमेंटसाठी, त्याच्यासाठी ऑप्शन्स आता उपलब्ध झालेत. आधी ज्याला आपल्याला फार मोठे कट घ्यावे लागत होते तिथे आता अगदी छोट्या छोट्या कट्स मधून ऑपरेशन्स व्हायला लागले. आणि अशी बिलकुल गोष्ट नाहीये की ते फार खर्चिक आहेत किंवा ते सामान्य माणसाच्या परवडण्याच्या पलीकडे, असं बिलकुल काही नाही. कारण हा एक साधारण गैरसमज असू शकतो की जी गोष्ट खूप फॅन्सी वाटते किंवा खूप सोपी वाटते किंवा खूप जसं तुम्ही म्हणालात की एका दिवसात त्यातनं आपण बाहेर पडू शकतो, कमी त्रासदायक आहे, ती गोष्ट एक्सपेन्सिव्ह असेल आणि आपल्याला प्रत्येकाला परवडेल अशी नसेल, एक साधारण कल्पना सगळ्यांच्या मनात असेल. अगदी लेटेस्ट एक्झाम्पल द्यायचं झालं तर आता मूळव्याधांसाठी आमच्याकडे सर्वात लेटेस्ट टेक्नॉलॉजी कॉल्ड एज रफेलो. रफेलो टेक्निकनी तुम्हाला हॉस्पिटल स्टेची पण गरज पडत नाही. तुम्ही कटिंग दॅट कॉस्ट कम्प्लिटली, आणि हॉस्पिटल स्टे कमी झाला तर इट्स ऑलवेज काइंड ऑफ ऑफिस प्रोसिजर जिथं पेशंट ओपीडीत येऊ शकतो. लोकल एनेस्थेशियामध्ये दुसऱ्या दर्जाचे, फार फार तर तिसऱ्या दर्जाचे मूळव्याध हे रफेलो टेक्निकनी व्यवस्थित ट्रीट होतात.
त्याच्यासाठी तुम्हाला हॉस्पिटलमध्येच राहायला पाहिजे असंही काही नसतं. पोस्ट ऑपरेटिव्ह पेन मिनिमल असतं. सेम डे पेशंट ऑफिसला जाऊ शकतात आणि सेम डे जॉब रिझ्यूम पण करू शकतात. सो आता आपण प्रोसिजर्स आणि सर्जरीज बद्दल बोलतोय, बट व्हॉट सर्जरीज टू परफॉर्म, व्हॉट प्रोसिजर टू परफॉर्म, याच्यासाठी इमेजिंग हेल्प्स यू अ लॉट. सो ॲडव्हान्स्ड सिटी स्कॅन्स असतील किंवा इंट्राऑपरेटिव्ह इमेजिंग असेल, सो या सगळ्या गोष्टी हाऊ डू दे हेल्प यू टू डिसाईड व्हॉट सर्जरी टू गो फॉर? याचं ना एक मी तुम्हाला साधं सिंपल उदाहरण देतो. परवा OPD मध्ये एक यंग मुलगी आमच्याकडे आली. ती साधारणतः एक 25 वर्षाच्या असतील. त्यांच्या गळ्यामध्ये, काखेमध्ये, जांघेमध्ये सगळीकडे अशा गाठी होत्या. हा, तर त्यांना त्यांच्या हिस्ट्रीमध्ये आम्ही विचारलं की तुम्हाला कधीपासून त्रास आहे. त्या म्हटलं की सर एक 2-3 महिने झाले असा त्रास आहे. संध्याकाळचा ताप येतो आणि आधीही लहानपणी एक फुफ्फुसांच्या TBची हिस्ट्री होती. तर आता या सगळ्या गोष्टींकडे बघता बऱ्यापैकी असं वाटतं की डायग्नोसिस इज मोर ओव्हर ट्युबरक्युलोसिस ऑफ द लिम्फ नोड. पण त्या कंडिशनमध्ये आम्हाला इथे रुबी हॉलमध्ये पेट स्कॅन नावाची एक तपासणी आहे, ज्या तपासणीच्या अनुषंगाने आपण बघू शकतो की नक्की कुठल्या लिम्फ नोडमध्ये सर्वात जास्त ॲक्टिव्हिटी आहे. ओके. फ्लोरोडिऑक्सिग्लुकोज नावाचं एक औषध असतं, ज्याचा जिथे जास्त ॲक्टिव्हिटी त्या लिम्फ नोडची आपण जर बायोप्सी केली तर त्या डायग्नोसिसकडे आपण ॲक्युरेटली जाऊ शकतो. ओके. आता असा इरा राहिलेला नाही, असा काही कालावधी राहिला नाही की फक्त एखाद्या रुग्णाला TB म्हणजे फक्त TBच असायला पाहिजे. राईट. कॉन्करंट म्हणजे एकाच वेळेस लिम्फोमा प्लस TB अशा दोन्ही गोष्टी असू शकतात. ओके. सो तुम्ही फक्त लिम्फ नोड काढायचा आणि तो तपासायला पाठवायचा आणि विचार करायचा की हा तो TB आलाय तर फक्त TBची ट्रीटमेंट देऊन मोकळं व्हायचं, असं आता राहिलेलं नाहीये. ओके. तुम्हाला एकाच व्यक्तीमध्ये एकाच वेळी कदाचित 2 वेगवेगळे आजार सायमल्टेनियसली मॅनिफेस्ट होऊ शकतात. सो या कंडिशनमध्ये आपल्याला पेट स्कॅनचा खूप फायदा होतो. राईट. पेट स्कॅन आपल्याला दाखवतं की कुठे सर्वात जास्त ॲक्टिव्हिटी आहे. भले मग ती गळ्यातल्या गाठींमध्ये असो, आता ह्या उदाहरणामध्ये, किंवा काखेतल्या गाठीत असो, किंवा जांघेतल्या गाठीत असो, किंवा पोटातल्या, फुफ्फुसातल्या, कुठल्या ज्या गाठीमध्ये जास्त ॲक्टिव्हिटी आहे आणि जी गाठ ॲक्सेसिबल आहे तर ती गाठ काढून तपासायला पाठवली की आपण डायग्नोसिसच्या खूप जवळ पोहोचू शकतो. खूप जास्त प्रिसाइज आणि ॲक्युरसी वाढते. जितकी जास्त ॲक्युरसी तेवढं अर्ली ट्रीटमेंट सुरू होईल आणि जेवढी अर्ली ट्रीटमेंट सुरू होईल तेवढं त्या रुग्णाचं बरं होऊ शकेल आणि ऑब्व्हियसली त्याचं एक ओव्हरऑल हेल्थकडे प्रोग्रेस सुरू होईल. राईट. आपण म्हणतो की रुबी हॉल हे कायम टेक्नॉलॉजीच्या बाबतीत अग्रेसर आहे आणि आपण वीव सीन इट की वी बीन द पायनियर्स ऑफ टेक्नॉलॉजी, बट ॲट द सेम टाइम व्हेन इट कम्स टू मेडिकल प्रोसिजर्स ऑर मेडिकल ॲडव्हान्समेंट, सेफ्टी इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. तर आपल्या ऑपरेशन थिएटर्समध्ये स्टरलायझेशन असेल किंवा इतर गोष्टी असतील, सेफ्टी मेजर्स हाऊ डू वी करेक्ट, हाऊ डू वी चेक दॅट safety is also taken care of at the same time? सेफ्टीसाठी वी हॅव लेटेस्ट इक्विपमेंट्स. आता जे आम्ही 3 डायमेन्शनल लॅप्रोस्कोप्स घेतलेत, 3 डायमेन्शनल सगळ्या सिस्टीम्स घेतल्यात. आपल्याकडे वेगवेगळ्या अत्याधुनिक कंपनीचे लॅप्रोस्कोप्स आहेत, रोबोट्स आहेत. याच्यामध्ये इंटिग्रेटेड सिस्टीम्स असतात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, आपण एक गॉल ब्लॅडर सर्जरी करतोय, फॉर एक्झाम्पल रोबोटिक असो, लॅप्रोस्कोपिक असो, त्याच्यामध्ये ICG नावाचं एक सिस्टीम असतं ज्याच्या अनुषंगाने आपण बिलियरी ट्री म्हणजे पित्ताशय अवघड टर्मिनॉलॉजी फॉर मी अँड पब्लिक टू अंडरस्टँड, मेडिकल टर्मिनॉलॉजीज आहेत, बट ऑन टेबल तुम्हाला स्ट्रक्चर्स आयडेंटिफाय करायचे बिलियरी ट्रीचे, तर ते इझिली आयडेंटिफाय होऊ शकतात. सिंपल भाषेत सांगायचं तर ऑपरेशन चालू असताना तुम्हाला ते स्ट्रक्चर्स बऱ्याचदा दिसत नाहीत. कितीही प्रिसिजन असलं तरी कधी कधी एखादी डक्ट किंवा एखादी नळी जी ॲबरंट असते, जी पुस्तकात नसते पण एक ॲनॉमली ज्याला आपण म्हणतो, ती ॲनॉमली असते, तर ती एखादी डक्ट दुसरीकडून लिव्हरच्या पृष्ठभागातून येते किंवा पित्ताशयाच्या भागातून येते किंवा कॉमन बाईल डक्ट मधून येते. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चित्रात स्पष्टपणे तिथल्या तिथे जागच्या जागी दिसतात. सो एखादी ती नळी जर मतलब गरजेपेक्षा जास्त असेल तिथे, ज्याची गरज नाहीये पण आहे बाबा तिथे, तर त्या नळीला बंद करणं ताबडतोब पॉसिबल होतं. नाहीतर काय होतं, ICG सिस्टीम नसेल तर आपल्याला अपेक्षा ठेवावी लागते की बाबा पोस्ट ऑपरेटिव्ह डे 2, डे 3 ला पेशंटच्या ड्रेन साईडमधून काय येत आहे काय नाही, ते बाईल येत असेल तर पुन्हा ॲसेस करा, पुन्हा MRCP करा, पुन्हा स्कॅन्स करा, पुन्हा बघा. आणि हा ओव्हरऑल पेशंटचा त्रास, सर्जिकल बर्डन, अननेसेसरी सेकंड सर्जरी, या सगळ्या गोष्टी वाढतात. राईट. आणि गॉल ब्लॅडर हा असा अवयव आहे की जिथे
अॅनामॉलीज असतातच असतात. Okay. इट्स द व्हेरी कॉमन स्ट्रक्चर Okay. विच हॅज अॅनामॉलीज. म्हणजे थिअरीचा कितीही तुम्ही अभ्यास केलेला अभ्यास असेल केला तरी तरी प्रॅक्टिकली गोष्टी practically वेगळ्या तुम्ही असू शकतात. पोटात गेल्यानंतर काय दिसेल त्याला पॅन्डोरास बॉक्स म्हणूनच म्हणतात, की आत गेल्यानंतर काय दिसेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आयसीजी सारखी सिस्टीम असणं हे सर्जनसाठी आणि पेशंटसाठी दोघांसाठी खूप बेनिफिशियल आहे. ओके, सो इट हेल्प्स इन ऑल्सो स्टरलायझेशन. नो, इट हेल्प्स इन आयडेंटिफाईंग Identify. द स्ट्रक्चर्स टू प्रिव्हेंट कॉम्प्लिकेशन्स. करेक्ट, पण हे स्टरलायझेशन साठी वी हॅव द बेस्ट ऑफ द हां. सिस्टम्स अवेलेबल वेअर ETO आहे अँड ऑल द पॉसिबल स्टरलायझेशन टेक्निक्स बाय व्हर्च्यू ऑफ विच आपण त्याला सगळेच इक्विपमेंट्स, भले ते लॅप्रोस्कोप असो किंवा रोबोटचा स्कोप असो किंवा आपले इन्स्ट्रुमेंट्स असो, रोबोटिक असो, लॅप्रोस्कोपिक असो, ओपनचे इन्स्ट्रुमेंट्स असो, त्यांची इतक्या छान पद्धतीने काळजी घेतली जाते की तिथे काही चान्सच राहत नाही की इन्फेक्शन कुठल्याही एका पद्धतीचं. पेशंट पासून दुसरीकडे पसरण्याचा. येस, आय मीन त्याच्याकडेच मला यायचं होतं की टेक्नॉलॉजीच्या बरोबरीने स्टरलायझेशन आणि सेफ्टीमध्ये देखील रुबी हॉल Absolutely. कुठल्याही पद्धतीने हलगर्जी Never. अजिबात कधीच नाही. जेव्हा आपण न्यू इयर टेक्निक्स बद्दल बोलतो तेव्हा हर्निया, तुम्ही मगाशी गॉल ब्लॅडर विषयी बऱ्यापैकी आपल्याला सांगितलंच, पण कोलोरेक्टल डिसऑर्डर्स आणि या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत पेशंट्सना बेसिक सर्जिकल नॉलेज कितपत असायला हवं? सी, बेसिक नॉलेज खूप गरजेचं आहे. मला आता मी तुम्हाला जसं मगाशी म्हटलं की कोणी पेशंट ओपीडीत आला की ते पहिल्यांदा सांगतात की डॉक्टर मला मुळव्याध आहेत. हां, मग मी विचारतो की अहो तुम्हाला कसं कळलं? नाही म्हणे रक्तस्राव होतोय ना म्हणजे मुळव्याध आहे. मी म्हटलं फक्त रक्तस्राव होतो म्हणजे एकच तो एवढा आजार आहे असं नसतं. बऱ्याचदा असं होतं की ते मुळव्याध सोडून फिशरच असतात ज्याच्यामुळे पेशंटला बऱ्यापैकी वेदना होतात, त्रास होतो आणि ते त्यांना असं फक्त एक समाज मान्यता झाली आहे की बाबा काही असेल आय तर थिंक तेवढंच. ते एक बेसिक मला असं वाटतं की प्रवृत्ती अशी आहे लोकांची की जे जास्त ऐकलंय ऐकलंय तेच बरोबर. माहिती आहे, तेच त्यामुळे तेच diagnosis. आपल्याला असू शकतं. सो Exactly. आय थिंक आपल्या पॉडकास्टमधनं पण आपण हाच प्रयत्न करतोय की जे आपण ऐकलंय त्याच्या पलीकडेही जाऊयात आणि पलीकडच्या गोष्टीमध्ये काय शक्यता असू शकतात बिलकुल. त्यांची बेसिक जी काय आपल्याला ज्ञान असायला हवं ते देण्याचा आपण प्रयत्न करतोय. तर कमिंग बॅक टू द क्वेश्चन की काय सर्जिकल ज्ञान असायला पाहिजे लोकांना? सी, जर आपल्याला संडासवाटे वेदना होत आहेत किंवा दुखत आहेत तर पहिल्यांदा आपण सर्जनला भेटणं गरजेचं आहे. सर्वात पहिले आपल्याकडे अजूनही असं होतं की आपण काहीतरी ओव्हर द काउंटर काहीतरी करतो. घ्या, प्रिपरेशन घ्या, हे घ्या ते घ्या किंवा मग घरगुती काहीतरी उपाय चालतात. प्रत्येक वेळेस ते उपयोगाचं ठरतंच असं नाही. ओनली पोस्टपोनिंग और हां. डिलेइंग. आणि पर्सिस्टंट तुम्हाला प्लेन होत असेल, पर्सिस्टंट ब्लिडिंग असेल तर डेफिनेटली तुम्ही या. आमच्याकडे जनरल सर्जरी डिपार्टमेंट 24/7 आम्ही अवेलेबल असतो. आमची टीम असते. तुम्ही केव्हाही या, आम्ही एक्झामिन करू, बघू आणि तुम्हाला योग्य ते सल्ला देऊ. सो एवढी नॉलेज लोकांना असायला हवी की येस, की कुठेही कुठे जायचं बेसिक. कुठे जायचं आणि कधी जायचं. दॅट्स वाय आपल्या पॉडकास्टचं नाव आहे वेअर यू गो फर्स्ट मॅटर्स. मोस्ट ऑफ द टाइम्स आपण जसं डॉक्टरांनी सांगितलं की घरगुती उपाय आणि ट्रीटमेंट द्यायला सुरू करतो, यूट्यूबवर बघतो, ChatGPT करतो. या सगळ्या गोष्टी किती प्रमाणात फॉलो करायला पाहिजे याचं बेसिक नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. मी आजूबाजूला पण खूप बघते आजकालची जी जनरेशन आहे आमच्या स्पेशली आजूबाजूची, ते लोक पटकन काही झालं की ChatGPT करतात, अच्छा पॅरासिटामॉल आहे घेऊन टाका, उद्या सकाळपर्यंत बरं वाटेल. सो इट्स दॅट सिम्पल. टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह झाली आहे, नो डाऊट 2025 मध्ये. परंतु अजूनही डॉक्टर, एक निष्णात डॉक्टरला AI किंवा जे काही तुम्ही ChatGPT and all those things, they cannot replace a good Absolutely doctor. not. Absolutely not. Human interference as of now is still a must as far as the medical field is concerned. Not just human, expert. Expert, of course. Expert human interference is absolutely needed. ॲब्सोल्युटली. सो त्याच्याबद्दल रिस्क घेऊ नका, उगाच घरातल्या घरात डॉक्टर बनू नका. त्याच्या मागे अनेक वर्षांचा अभ्यास, रिसर्च, अनुभव लागतो. सो जाता जाता डॉक्टर, आय वॉन्ट टू आस्क यू की पुढे जे काही ॲडव्हान्समेंट होणार आहे टेक्नॉलॉजिकल किंवा अजून काय काय नवीन येत आहे याबद्दल तुम्ही किती एक्सायटेड आहात? काय काय येणार आहे, कसं येणार आहे? रुबी हॉल क्लिनिकमध्ये आपल्याला अजून पुढे फ्युचरमध्ये काय बघायला मिळेल? सी, मी जसं म्हटलं, रुबी हॉल हे सर्वात ऑलवेज लिडिंग इन्स्टिट्यूट राहिलं आहे पुण्यामध्ये की जिथे सर्वात बेस्ट ऑफ द बेस्ट टेक्नॉलॉजीज येतात आणि सर्वात पहिल्यांदा येतात. सो रोबोटिक सिस्टीममध्ये जे येणारे इन्व्हेन्शन्स आहेत आम्ही त्या बाबतीत फार एक्सायटेड आहोत की जे मोर अँड मोर कॉम्पॅक्ट रोबोट, स्मॉलर रोबोट, जिथे रिचिंग विदिन द ॲबडॉमिनल कॅव्हिटी खूप इझी होणार आहे, खूप
कंबरसम ज्या आधीच्या इन्स्ट्रुमेंट्स होते त्याचा सगळा जो साईज आहे, त्याची जी एक्सपर्टाईज आहे, स्मॉल कॅमेराज, स्मॉल इन्सिजन्स, अँड आजही जे आपल्याला 10 मिलीमीटर 12 मिलीमीटर जे वाटतात त्याच्यापेक्षाही छोटे इन्सिजन्स भविष्यात होतील, जेणेकरून तुम्हाला ॲज गुड ॲज कार्लेस सर्जरीचा अनुभव मिळू शकेल. वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट फॉर दॅट. थँक्यू. पण मी जाता पुन्हा एकदा आमच्या प्रेक्षकांना, लिसनर्सना हे नक्की सांगेन की येस, वी नीड ऑल दीज टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्स, पण ते म्हणतात ना की शस्त्र असू देत, पण त्या कोणाच्या हातात आहेत ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट बिलकुल. आहे. Absolutely. हू इज हँडलिंग, हू इज टॅकलिंग, हू इज युझिंग दोज प्रोसिजर्स, दोज टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट, अँड दॅट्स वाय लीव इट टू दी एक्सपर्ट्स. थँक्यू सो मच डॉक्टर फॉर युअर टाईम. Thank you. थँक्यू सो Thank मच you for तुम्ही inviting. आमच्याशी इतक्या अवघड विषयावर इतक्या साध्या पद्धतीने बोलू शकलात, समजावू शकलात. आय होप दिस एपिसोड हेल्प्स पीपल, अँड इफ यू थिंक इट्स हेल्पफुल फॉर एनीवन, प्लीज शेअर अँड टेक केअर. थँक्यू.